अफवांना बळी पडू नका. सिन्नरमध्ये गॅस पुरवठा सुरळीत. शहा ट्रेडर्सचा नागरिकांना दिलासा. सिन्नर शहरात घरगुती गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहा ट्रेडर्स गॅस एजन्सीचे संचालक सूरज शहा यांनी केले आहे. काही ठिकाणी निर्माण झालेल्या तुटवड्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहा ट्रेडर्सच्या HP गॅस एजन्सीकडून नियमित व अखंडित सेवा देण्यात येत असून बुकिंगनंतर अवघ्या 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा असेही आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची सूचना देताना गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच OTP द्यावा असे स्पष्ट करण्यात आले. OTP दिल्यानंतर डिलिव्हरी पूर्ण झाल्याची नोंद होते, त्यामुळे याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. याशिवाय गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करत पूर्वीची 21 दिवसांची मुदत वाढवून 25 दिवस करण्यात आली असली तरी याचा वितरण प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असेही एजन्सीने सांगितले. कोरोना काळातही अखंडित सेवा देत एकही दिवस पुरवठा खंडित न होऊ देणाऱ्या शहा ट्रेडर्सने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. नागरिकांनी गॅसचा जपून वापर करावा आणि सहकार्य करावे असे आवाहन सूरज शहा यांनी केले आहे. असे बघायला गेले तर ह्या अफवा आहेत, तुटवडा बिलकुल नाहीये. जनतेने जर थोडं सहकार्य केलं, थोडी शांतता ठेवली, आज काय होतंय प्रत्येकाला असं वाटतं मला मिळेल का नाही, आणि काही टेक्निकल इश्यू असतात, काही लिगली इश्यू असतात, त्याच्यामुळे थोडाफार सप्लाय मागं पुढं होत आहे. बाकी सप्लाय रेग्युलर चालू आहे. त्याच्यात परत काही सुट्ट्या येतात. आता जसं काल गुढीपाडव्याची सुट्टी होती, उद्या ईदची सुट्टी येईल, या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे थोडासा सप्लाय मागं पुढं होतोय. बाकी तसं काही नाहीये. गव्हर्नमेंटने पण काही गोष्टी केलेल्या आहेत. अगोदर 21 दिवस होतं, आता 25 दिवस केलेलं आहे. याचं कारण असं आहे की लोकांनी, आम्ही पण एकाच वेळेस सगळ्यांना देऊ शकत नाही. प्रत्येकाची अपेक्षा अशी असते की मी आज बुकिंग केलं की मला आज सिलेंडर मिळावं, पण एक ॲव्हरेजली 3 ते 5 दिवसात सगळ्यांना सिलेंडर जाऊ राहिले. एखाद्या दिवस गाडी मागं पुढं झाली तर त्या गोष्टी होतात. ही सगळ्याच ठिकाणची परिस्थिती आहे, पण कोणी घाबरायचं काही कारण नाही. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या एजन्सीकडून देखील जनजागृती हो चालूच आहे ते काम. जनजागृती त्याच्यासाठी KYC साठी आम्ही माणसं पण पाठवतोय, लोकांनाही कळवतो आहे. आणि जे बिलं निघतात त्याच्यावरही जाऊ राहिलेलं की तुमची KYC पेंडिंग आहे, तुमची झालेली आहे, त्याप्रमाणे लोक पण सहकार्य करतायत. बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती दिवसात आपण गॅसची साधारण सरासरी 4 ते 5 मॅक्झिमम सांगतो तुम्हाला 5 दिवसात सिलेंडर जातोय, पण त्याच्यात एखाद दिवस मागे पुढं होऊ शकतो. याचं कारण असं का सप्लाय आमच्या हातात नाहीये. शेवटी कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे. आपण घरोघरी त्या टाक्यांचा पुरवठा केला, त्याबद्दल काय सांगाल? नाही सर, ती वेळच वेगळी होती सर, प्रत्येकाच्या जीवावर बितलेली होती त्यावेळेस. पण एक माझ्या स्टाफनी आणि जनतेने पण तेवढंच सहकार्य केलं, त्याच्यामुळे ते योग्य प्रकारे झालं. आणि आजही जनतेचं तेवढंच सहकार्य आहे, ग्राहकांचं, आमच्या तहसील ऑफिसचं तेवढंच सहकार्य आहे, कंपनीचं पण तेवढंच सहकार्य आहे. होईल योग्य वेळी त्या गोष्टी होतील असं अपेक्षा आहे का पुढच्या मध्ये सगळं नॉर्मल होऊन जाईल. लोकांनी, जनतेने थोडी शांतता ठेवावी, आम्हालाही सहकार्य करावं, त्यांच्या जीवाची हाल होणार नाही. आम्ही प्रत्येकाच्या घरी सिलेंडर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील काळात सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी आपल्या एजन्सीकडून काही सर त्याच्यासाठी आम्ही नियोजन म्हणजे फक्त सप्लाय व्यवस्थित झाला, जे काही राहिलेले आहेत 2 माणसं वाढवू, सगळ्या गोष्टी करू आणि ते योग्य वेळी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सर जाता जाता सिन्नर मधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? एवढंच आव्हान आहे की शांतता ठेवा, बुकिंग करा, योग्य वेळी सिलेंडर येऊन जातील. कोणाला इमर्जन्सी असेल तर तशी रिक्वेस्ट करा, त्याची पण आपण व्यवस्था करू.